शुभ सकाळ मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत मुरबाड तालुक्यातील देहरी गावाजवळील गोरखगड या ठिकाणी। आणि आपल्या बरोबर आज पुन्हा एकदा पेप फोर्टला आलेला वैभव सुद्धा आहे आणि गणेश सुद्धा आहे। तर आपण आता जे गोरक्षनाथ आहेत, गोरखनाथ ज्यांच्या नावावरून गडास नाव पडलेलं आहे, तर त्यांचं आपण दर्शन घेऊया। तिथं विठ्ठल रखुमाईचं सुद्धा मंदिर आहे, तिथं पण दर्शन घेऊया आणि आपण पुढे जाऊ। बघू शकता आपण पुढे मंदिर आहे ते बघा, कसं सुंदर परिसर आहे। बघू शकता जंगल, असं जंगल आहे आणि मागच्या साईडला भीमाशंकर अभयारण्य आहे। बघू शकता तिकडे सूर्योदय होताना त्या टेकडीमुळे आपल्याला दिसत नाहीये। सुंदर असा परिसर मुरबाड तालुक्यातील बघू शकता। छोटीशी गोशाळा पण इथे आहे आणि सुंदर परिसर, गडासारखी तटबंदी सुद्धा इथे केलेली आहे, बघायला मस्त वाटतं। इथे जवळजवळ 150 ते 200 माणसं समजा जर आली तर ती सुद्धा रात्री राहू शकतात आणि सकाळी उठून गडावर जाऊ शकतात। 150 ते 200 माणसांची म्हणजे झोपण्याची इथे व्यवस्थित सोय होऊ शकते। आणि आता मंदिरात जाऊन आपण दर्शन घेऊया। रात्री इथे सुद्धा 50 ते 60 किंवा 100 माणसांची सुद्धा सोय होऊ शकते इथं झोपण्याची। तर जर आले तुम्ही कधी वस्तीला इकडे, सकाळीच जर गडावर जायचं असेल तर इथे वस्तीला राहू शकता। सुंदर अशी सोय केलेली आहे। बघू शकता मंदिर आपण नाथ संप्रदायातील जे गोरक्षनाथ आहे त्यांचं हे मंदिर आहे आणि विठ्ठल रखुमाईचं मंदिर आपण दर्शन घेतलेलं आहे। आणि या बाजूला जी गोशाळा आहे, गोरक्षनाथ गोशाळा, तर त्या गोशाळेच्या बाजूने हे बघा असे बॅनर लावलेला आहे की गडाकडे जाण्याचा मार्ग। तर इथून आपण असं आलं की असं 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 इथून आपण दर्शन घेतल्यानंतर इथून असे वर जाऊन आपण गडाकडे जाऊ शकतो। तर चला आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करूया। सुंदर असा परिसर आपण जात आहोत आज गोरखगडाकडे। सूर्योदय करून होताना परिसराचा आनंद आम्ही घेताना। पावसाळ्यात तर खूप सुंदर असं वातावरण असेल। हे बघा मस्त, इथे जे ट्रस्ट आहे त्या ट्रस्टने चांगलं असं काम केलेलं आहे। हे बसण्यासाठी बेंच पण लावलेला आहे। हे बघा जे फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे त्यांनी असे बॅनर लावलेले आहेत। इथे बिबट्या किंवा कुठल्या प्रकारचे प्राणी आहेत त्यांची माहिती लावलेली आहे। आणि हे भीमाशंकर अभयारण्यात हा भाग मोडला जातो। तर तुम्ही इथे जर आलात तर व्यवस्थितपणे जा। इथे बिबट्या किंवा दुसरे डुक्कर, रानटी डुक्कर यांसारखे प्राणी आहेत, तर यांपासून जपून थोडं सावध राहून तुम्ही या गडाकडे जाऊ शकता। सुंदर असा गोरखगड परिसर। आपले मित्र येताना वैभव आणि गणेश बघू शकता। या साईडला यात्रा मंदिर गाव आहे आणि इकडे सिद्धगड, इकडे भरपूर झाडं दिसतात आपल्याला। आपण भीमाशंकर अभयारण्यातच आलेलो आहोत। खूप अशी झाडं दिसतात वेगवेगळ्या प्रकारची। बघू शकता सिद्धगड आपण, आणि सकाळचं ऊन पडलेलं आहे आणि त्या उन्हामध्ये सुंदर असं दृश्य आपल्याला दिसत आहेत। कारवीची पण झाडं आहेत। प्रत्येक ठिकाणी आपण गेलो ना, प्रत्येक गडावर कारवीची झाडं तर दिसणारच आपल्याला। जो गोरखगड हा जो किल्ला आहे किंवा गड आहे, त्या गडाची उंची जवळजवळ 601 समुद्र सपाटीपासून 651 मीटर आणि 2135 फूट इतकी आहे। आणि या गडाच्या बाजूला मच्छिंद्र सुळका आहे। त्या सुळक्याची कहाणी म्हणजे गोष्ट अशी आहे की जुने लोक सांगतात की त्या ठिकाणी खूप असं धन त्या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि त्या धनाचं रक्षण करण्यासाठी
भरपूर असे मोठे मोठे भुंगे आहेत, तर त्या ठिकाणी शक्यतो म्हणजे जातच नाही. जुनी लोक असं सांगतात की त्या ठिकाणी जेवढी माणसं गेलेली आहेत तर त्या माणसांचा मृत्यूच झालेला आहे, तर म्हणून त्या सुळक्यावर कोणी जातच नाही, अशी त्या सुळक्याची कहाणी आहे. हा जो किल्ला आहे किंवा हा जो गड आहे तो गिरिदुर्ग या प्रकारात मोडतो. आणि तुम्ही आपल्या प्रत्येक ब्लॉग मध्ये तुम्हाला मी सांगतच असतो की जेव्हा पण तुम्ही कोणत्याही गडावर किंवा किल्ल्यावर किंवा ऐतिहासिक ठिकाणी याल तर शक्यतो नाही तुम्ही प्रयत्न कराच की जो आपल्या जवळचा प्लास्टिकच्या बॉटल्स असतील किंवा प्लास्टिकच्या काही पिशव्या असतील किंवा दुसरं पण काही असेल, हे जसं आपण वर नेतो तसं खाली पण घेऊन या. कोणत्याही प्रकारचा कचरा त्या ठिकाणी करू नका आणि त्या ठिकाणचं जे पावित्र्य आहे ते जपण्याचं काम तुम्ही करा आणि ती जागा स्वच्छ आणि सुंदर ठेवा. म्हणजे आपलं जे शिवरायांनी जे किल्ले गड बांधलेले आहेत ते सुंदर राहतील, व्यवस्थित राहतील आणि त्यांचं पर्यटन खूप चांगल्या प्रकारे होईल. भरपूर लोक स्वच्छता आणि जे सुंदरता टिकून ठेवल्यामुळे या गडास किंवा किल्ल्यास कोणत्याही गडास किंवा किल्ल्यास भेटी देतील. अशा प्रकारच्या कचरा कुंड्या शासनाने लावलेल्या आहेत, तर ह्या कचरा कुंड्यांचा उपयोग करा. गणेश बघा, जी त्याला बॉटल दिसली ते बॉटल घेऊन तो या कचरा कुंडीत टाकत आहे. खूप चांगलं असं काम करत आहे. निसर्ग वाचवण्याचं काम तुम्ही करा जसं गणेशनी केलेलं आहे. आणि जे हा जो म्हणजे आपण गोरखगड ट्रेक साठी चाललेलो आहोत, त्या ट्रेक मध्ये जे जंगल आहे, जे भीमाशंकर अभयारण्य आहे, त्याचा हा दुसरा भाग आहे. आणि भीमाशंकर अभयारण्यात म्हणजे जुनी जी लोक आहेत, जी म्हातारी माणसं, आता आम्ही गावात थांबलेलो तर त्या गावात आम्हाला माहिती पडलं, देहरी गावात खूप अशी जुनी वनस्पती आहेत आणि ती खूप महत्वाची आहेत आणि त्यांचा उपयोग म्हणजे औषध बनवण्यासाठी केला जातो. हे बघा, आपण बघू शकता गोरखगड आणि हा मच्छिंद्र सुळका. हे बघा, या अजून आम्ही थोडस पुढे आल्यानंतर परत आम्हाला कचरा कुंड्या दिसल्या. खूप चांगली सुविधा केलेली आहे शासनाने आणि आराम करण्यासाठी असे बाकडे बेंच आपल्याला दिसले. आणि गणेश आपला आराम करताना त्याला दम लागला आणि आराम करतोय गणेश. तर आपण पण थोडासा आराम करू इथे आणि पुढे जाऊया. हे बघा, तुम्ही बघू शकता अशा प्रकारचा कचरा तुम्ही करू नका. गड किल्ले संवर्धनाचं काम करा. हे बघा, बॉटल बिटल कशा पडलेल्या आहेत तर त्या व्यवस्थित कचरा कुंडीमध्ये टाका आणि झाडाचं जे पावित्र्य आहे ते जपण्याचे काम करा. ज्या शासनाने बघा अशा सुविधा केलेल्या आहेत त्यांचा उपयोग करा आणि गड स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचा प्रयत्न करा. हा रस्ता व्यवस्थित चोळलेला असल्यामुळे चढाई करण्यास म्हणजे प्रश्न निर्माण होत नाही कुठे जायचं असं. हे बघा, आपले टिटवाळ्याचे मित्र सुद्धा आलेले आहेत चढाई करताना. हा बघा, हे बघा आपले वैभव गणेश कसे वर गेलेले आहेत आणि खूप सुंदर असा परिसर आहे. हा बघा, पावसाळी खूप सुंदर असं वातावरण असेल, धबधबे, धुकं आणि त्या धुक्यात चालण्याचा आनंद आपण घेऊ शकतो पावसाळ्यात आणि खूप मस्त वाटतंय. हे बघा, हे झाडं आणि हे आपला हा गोरखगड आणि हा मच्छिंद्र सुळका. आपल्याबरोबर 4-5 कुत्री सुद्धा आहेत आणि ते सुद्धा आपल्याला गडाचा रस्ता दाखवण्यासाठी मदत करत आहेत. ते आपल्या पुढे चालतात आणि आपण त्यांच्या मागे मागे चालतोय. जवळजवळ पहिला टप्पा आपण पार केलेला आहे आणि या ठिकाणी आपण असा आराम केला, बसलो आणि आता पहिला टप्पा पार केल्यानंतर आता आपण दुसऱ्या टप्प्याला आपण सुरुवात करू. आणि टोटल 3 टप्पे आहेत आणि त्या 3 टप्प्यानुसार आपण प्रवास करणार आहोत. चला आता आपल्या दुसऱ्या टप्प्याला आपण सुरुवात करूया. हे बघा, इथे लिहिलेलं आहे स्त्रियांनी प्रवेश करू नये आणि हे देवाचं मंदिर आहे आणि ही देवाची शिळा आहे आणि हे बघू शकता आपण मंदिर. शंकराचा फोटो लावलेला आहे आणि इथे शंकराची पिंड आहे, इथे हवन करण्यासाठी आहे. हे सुंदर असं मस्त बनवलेलं आहे. हे बघा, दुसरी शंकराची पिंड आणि इथे शिळा आहे देवाच्या. आणि या पिंडीवर बघा तशी वेगळ्याच प्रकारची पिंड आहे, तर ती बघू शकता. आणि हे बघा, इकडे समाधी सारखं आहे, तिकडं हे शंकराची पिंडच आहे. हे बघू शकता, सुंदर असं वातावरण. तर चला आपण दर्शन घेऊया आणि आपल्या पुढच्या प्रवासाला आपण सुरुवात करूया. हे बघा, वन विभागाने बोर्ड लावलेले आहे, त्यावर दिलेले आहे गडावर शांतता राखा, पावित्र्य
गडाचं टिकून ठेवा, जो निसर्ग आहे त्याचा आनंद घ्या, पण कचरा व्यवस्थित एका ठिकाणी ठेवा किंवा व्यवस्थित कचरा कुंडीत टाका, घाण करू नका, हे सगळं दिलेलं आहे. आणि शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झाल्यामुळे त्याचं पावित्र्य तुम्ही टिकवून ठेवा. आणि हे बघा, गोरखगड सातवाहन काळातील एक अवघड शिल्प हे वन विभागाने लावलेलं आहे. मुरबाड तालुक्यातील एक वैशिष्ट्यपूर्ण असं आकाराने वैशिष्ट्यपूर्ण असं गड आहे आणि सर्वांचं लक्ष वेधून घेणार आहे आणि 135 फूट उंचीवर आहे. हे सर्व दिलेलं आहे. त्या ठिकाणी कोरीव शिल्पकृती आहे, शिलालेख आहे सातकर्णींच्या काळातील, आणि दगडात कोरलेले पाण्याचे टाके आहे, भुयारी जिने आहेत, पायऱ्या आहेत आणि आकाशाला फिरणारा शिखर माथा आहे आणि त्यावर गोरखनाथाची प्राचीन समाधी आहे. तर खिंडी आहेत, घनदाट जंगलातील वृक्षवल्ली, पक्षी आणि त्याचा इतिहास तुम्ही अशा प्रकारचा इतिहास आहे, हे टिकून ठेवा आणि गडाचं पावित्र्य राखा. तर चला आता आपण आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करू. पहिला टप्पा तर व्यवस्थित पार झालेला आहे आणि दुसऱ्या टप्प्याकडे आपण वाटचाल करत आहोत. हे बघा, ते बघू शकता इथे असं बोर्ड लावलेलं आहे, माता डेर माता मंदिर. तर ते मंदिर असं इकडं खाली आल्यानंतर पुढं आहे, हे बघू शकता आपण. आता आपण तिकडे जाणार नाही कारण का आपल्याला तेवढा वेळ नाहीये. इकडं खाली गेलं ना की इकडं असं पुढे गेल्यानंतर कॅमेऱ्यात आपण घेऊया. हे बघा, इकडे असं खाली डेर माता मंदिर आहे आणि ह्या साईडला पण पुढे बघा कॅमेऱ्यात दिसतात झेंडे लावलेले आहेत, पण ते कसले आहेत ते माहित नाही. तो रस्ता तसाच ह्या साईडून असा खालून असा आहे, तिकडे वर झेंडे लावले आहेत, पण तिकडे काय आहे ते समजत नाही, तिकडे आपण जात नाही आहोत. आता आपण आपल्या पुढच्या टप्प्याला सुरुवात करतोय. तो बघा किल्ल्याचं प्रवेशद्वार इथून दिसतंय, तिकडे आपण आता जाणार आहोत. हे बघू शकता, ते प्राचीन पिंपळाचं झाड आहे आणि त्याला वन विभागाने कसं केलेलं आहे बघा, मस्त केलेलं आहे. पुढे आपण जात आहोत आणि असं आपण पुढे गेलो की इथं बघा, इथं एक पुन्हा अशा म्हणजे ॲरो लावलेले आहेत किल्ल्याकडे जाण्याचा मार्ग. तर याचा उपयोग केला तर तुम्ही चुकणार पण नाही आणि तुमचा प्रवास व्यवस्थित पुढे आपण जातो. थोडासा दम लागला इकडे. हे बघा, इकडे एक गुफा आहे, ती आपण बघूया. पाण्याचा टाकाच असावं, पाण्याचं टाकं नसून इथे एक गुफा आहे आणि ही गुफा मला वाटतं पहारेकऱ्यांसाठी बनवलेली आहे, लक्ष लावण्यासाठी. आणि हा बघा सुंदर असा परिसर आपण बघू शकता आणि समोरचा सिद्धगड आणि इकडनं असं आपण आलेलो आहोत. असं इकडनं आपण खऱ्या चढाईला सुरुवात इथून होत आहे आणि वरती ते प्रवेशद्वार आणि तो झेंडा आणि सर्वात उंच टोक आता मच्छिंद्र सुळका. आणि हे बघा चढाईसाठी जुन्या काळात कसे खड्डे केलेले आहेत आणि इथून चढाई करत होते. हे बघा कसा रस्ता आहे तो चढाईसाठी, खूप खर अशा प्रकारचा आहे. आपण आल्यानंतर अशा प्रकारचे पाण्याचे टाके आहेत, पिण्यास योग्य पाणी नाही, खूप खराब असं पाणी आहे. खूप मोठं टाकं आहे, पाणी खूप खराब आहे, बघू शकता. ये हे बघा, आपण मुख्य प्रवेशद्वाराकडे आलेलो आहोत आणि मुख्य प्रवेशद्वाराचा दरवाजा आहे हा बघा, सुंदर असा दरवाजा. तो सह्याद्री प्रतिष्ठानने बसवलेला आहे. खूप अशी मेहनत घेऊन त्यांनी बसवलेलं, खूप चांगलं असं काम त्यांनी सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीनं केलेलं आहे. हे बघू शकता आपण. गडाचं सौंदर्य त्यांनी टिकून ठेवण्याचं काम केलेलं आहे. हे बघा कसा रस्ता आहे.
आल्यानंतर इकडून जर असं इकडं पुढं आलं इकडे सुद्धा पाण्याचा टाका आहे. इथे पण खराब पाणी आहे. हे बघा इकडून सुद्धा आल्यानंतर इकडं पण आल्यानंतर हे एक पाण्याचा टाका आहे. हे पण खराब पाण्याचं आहे. पाणी पिण्यालायक नाहीये. आणि हा मच्छिंद्र सुळका. हे बघा इकडे एक भुयार आहे. हे पण तुम्ही बघू शकता. त्याच्यात असं काय नाही, पण ते आराम करण्यासाठी बनवलेलं असं. हे सातकर्णींच्या काळातील शिलालेख आहे बघा. आणि असाच वर जायला रस्ता आहे. रस्त्याच्या पायरीवर हा शिलालेख कोरलेला आहे. हे असे कोरलेलं आहे. याला काही जण सभा मंडप बोलतात, काही जण गुहा बोलतात. इथे जवळजवळ 30 ते 40 जण राहू शकतात रात्री वस्तीला. हे बघा छोटे छोटे पाण्याचे टाके पण आहेत. हे पाणी आटलेलं आहे त्यातलं. हे पाण्याचे टाके आहेत. स्वच्छता न राखल्यामुळे त्यांची अवस्था अशी झालेली आहे. आणि हे बघा इकडे पण पाण्याचे टाके आहेत. महाराजांनी त्या काळात बघा पाण्याची सोय कशी करून ठेवलेली आहे. कसे विचार होते जे भविष्य काळासाठी, भविष्यात त्याचा उपयोग होईल त्यासाठी त्यांनी पाण्याचे टाके हे बनवलेले आहेत. 14 ते 15 पाण्याचे टाके आतापर्यंत आपण बघितलेले आहेत. आणि हा परिसर बघा, गोरखगड परिसरातील परिसर. आणि हे बघा कसं खोदकाम केलेलं आहे. बघा गणेश आणि वैभव कसे बसलेले आहेत आराम करताना. इथे रात्री राहण्याची सोय होऊ शकते आपली. आणि जर तुम्ही इथे आलात तर अशी घाण करून ठेवू नका. स्वच्छता राखा. गाड्याचं पावित्र्य राखा. खांब आहे, आणि आहे 1 2 3 4 5 6 खांब. आणि इथे एक शिळा आहे. कोणत्या तरी देवाची एक शिळा आहे, माहित नाही आपल्याला. आता आपण दुसरा टप्पा पार केलेला आहे आणि आता तिसऱ्या टप्प्याला सुरुवात करत आहोत. शेवटचा आणि सर्वात कठीण टप्पा शिडीचा भाग आहे. तर तुम्ही बघू शकता आता पुढे आपण जाताना. आता हे एक पिण्याचं पाण्याचं टाका आहे. स्वच्छता राखल्यामुळे आपण इथलं पाणी पिऊ शकतो. खूप सुंदर आणि थंड असं पाणी आहे. इथे सर्वात कठीण चढायला होतं आणि उतरायला पण कठीण होतं. तर आता तिथे शिडी लावलेली आहे त्यामुळे खूप सोपा झालेला आहे. आणि शेवटचा टप्पा असा आहे, खूप सरळ असा 90 डिग्रीचा. हे बघा तुम्ही बघू शकता कसं पॅच आहे. खडतर असा प्रवास. आणि हे बघा अशा खाचा केलेल्या आहेत पायऱ्यांना चढायला. आणि हे बघा वर बघू शकता आपण कसा खतरनाक रस्ता आहे तो, दगडात कोरलेला. वैभव आपला चढताना बघा. हा गोरखगडाचा सर्वात कठीण असा पॅच आहे. तर इथं आल्यानंतर तुम्ही व्यवस्थित चढा आणि मस्ती करू नका, जीवाशी खेळू नका. बघा साईराम वर येताना खूप कठीण असा पॅच. आणि आपला वैभव बघा कसा गणेश वर गेलेला आहे. आपण शेवटच्या टप्प्याकडे आलेलो आहोत. फायनल डेस्टिनेशन वर आपल्याला जाण्याचा आनंद वेगळाच असतो. गोरक्षनाथ आणि शंकराची पिंड आहे. नंदीदेव बघू शकता ते महाशिवरात्रीच्या काळात खूपच गर्दी असते. खूप भाविक भक्त इथे दर्शनासाठी येत असतात. सुयोग गणेश आणि साईराम आराम करताना नाश्त्याची सोय आपण केलेली आहे. थोड्या वेळातच आपण नाश्ता पण करूया. या साईडला हा आहे तो सिद्धगड, औपे घाट. औपे घाटाच्या त्या साईडला भीमाशंकर आणि सिद्धगडच्या त्या साईडला पदरगड. इकडे जर आपण असं या साईडला आलो तर या साईडला आपला आजोबा पर्वत, भैरवगड, डाकोबा किल्ला, जीवधन, नाणेघाट ह्या साईडला आहेत. ते आता दिसत नाही सध्या. आणि जर इकडे जर आपण आलो ह्या साईडला तर ह्या साईडला आपण गेल्यानंतर आपल्याला जो महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसुबाई आहे तर ते कळसुबाई शिखर ह्या साईडला आहे.
त्यानंतर रतनगड, संधान व्हॅली ह्या साईडला आहे. आणि इकडं जर ह्या साईडला आपण असं मंदिराच्या त्या साईडला आपण बघितलं, आता दिसत नाहीये काहीच, तर त्या साईडला आपल्याला शहापूरचा माऊली किल्ला, तर तो त्या साईडला माऊली किल्ला आहे. आणि ह्या साईडला जर बघितलं तर ह्या साईडला आपला मलंगड आणि चंदेरी किल्ला, हे 2 किल्ले आहेत. धुक्यामुळं आपल्याला काही दिसत नाही, पण डोळ्यांनी आपल्याला दिसतंय, कॅमेऱ्यात आपल्याला काही तशा प्रकारे करता येत नाही. या काळात जर आपण बघितलं तर या किल्ल्याचा उपयोग लक्ष ठेवण्यासाठी केला जात होता. औपे घाट किंवा सिद्धगड यांवर, आणि जे नाणे घाट मार्गे माथ्यावरून जे साहित्य येत होते किंवा जे घाटमाथ्यावरून जे माणसं येत होती त्यांवर लक्ष ठेवण्यासाठी या गडाचा उपयोग केला जात होता. त्यासाठी इथे म्हणजे या गडावर तशा प्रकारची सोय पण केलेली आहे. आपण खाली बघितलं, खूप राहण्यासाठी खूप चांगली अशी जागा आहे. आणि हे मंदिर पाडाळे डॅम, पावसाळ्यात सुंदर असं वातावरण असतं तिकडं. आणि पुढं जर बघितलं इकडे असं, तर हा सोनाळ्याचा डॅम आहे. आणि ह्या साईडला आपण असं पुढं ह्या साईडला जर आलो तर इथं इकडे असं जांभुर्ड्याचा डॅम आपल्याला दिसतोय. हे बघा, जांभुर्डा डॅम. जे देहरी गावात आपण उतरलो, त्या देहरी गावाची कथा अशी आहे, 12व्या शतकात या देहरी गावाचं नाव उंबरठा असं होतं. आणि त्यानंतर मुस्लिमांच्या ताब्यात ज्यावेळेस हा परिसर गेला, त्यावेळेस या गावाचं नाव देहलीज असं ठेवण्यात आलं. आणि त्या देहलीज शब्दाचा अपभ्रंश होऊन देहरी असं नाव पडलेलं आहे. देहरी म्हणजेच उंबरठा. तर बघा, हे आपल्याला ज्यावेळेस आपण गावात गेलो, गावकऱ्यांनी सुंदर अशी माहिती आपल्याला दिलेली आहे. अशा रीतीने आपण सर्वात वरचा टप्पा पार केलेला आहे आणि खाली उतरलोय. आणि आता आपला परतीचा प्रवास चालू झालाय. गोरखगडच्या ट्रेकचे सांगता आता आपण करत आहोत. बेस पॉइंटला आपण ट्रेक कंप्लीट करून आलेलो आहोत. आणि भेटूया आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तत्पूर्वी सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा आणि लाईक पण करा.